नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण ते तिसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 3 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंगशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 91 बघा, जर PRISON प्रिझन बरोबर 91 आणि APPLE ॲपल बरोबर 50 तर CROSS क्रॉससाठी काय येणार आहे। तर बघा, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा हे P असतं 16 नंबरला, म्हणजे अल्फाबेटिकल प्रमाणे जर आपण मोजलं तर P असतं 16 नंबरला, R असतं 18 नंबरला, त्यानंतर I असतं 9 नंबरला, तसेच S किती नंबरला असतं तर S असतं 19, त्यानंतर O जर पाहिलं तर O असतं 15 नंबरला आणि N असतं 14 नंबरला। म्हणजे ह्या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते 91, म्हणजे दिलेल्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे। त्याप्रमाणे ॲपलचं बघा, ॲपल A 1 नंबर, P आत्ताच पाहिलं आपण तर असतं 16 नंबरला, मग डबल P आहे म्हणजे 16 परत अधिक 16, त्याप्रमाणे L जर पाहिलं तर ते L 12 क्रमांकाला असतं आणि E असतं 5। या सर्वांची जर बेरीज केली 16 आणि 1 17, 17 आणि 16 किती येतात 33, 33 आणि 12 45 आणि 5 हे 50, यांची बेरीज 50 येते। तर त्याप्रमाणे क्रॉसची बघा, क्रॉस C किती नंबरला आहे ABC म्हणजे C 3 नंबरला, R किती नंबरला आहे R आहे 18 नंबरला, त्याप्रमाणे O आहे 15 नंबरला आणि S आत्ताच आपण पाहिलं 19 नंबरला आहे, म्हणजे 19 आणि 19 हे किती झाले 38 झाले, डबल S आहे त्यामुळे। म्हणजे 18 आणि 3 हे 21, 21 आणि 15 36, 36 आणि 38 आहे 74, तर हे 74 हे C मध्ये दिलेलं आहे। म्हणजे क्रॉससाठी काय येणार आहे 74, जे की पर्याय क्रमांक C मध्ये दिलेला आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 52 बघा, तर काय दिलेलं आहे, एका गोलाकार टेबलवर 5 लोक बसलेले आहेत। तर बघा याप्रमाणे आता हा गोलाकार टेबल आहे असं आपण समजूया, या भोवती 5 लोक बसलेले आहेत, 1 2 3 4 आणि हे 5। बघा कोण आहेत व्यक्ती, मोहन, सोहन, असलम, किशोर आणि रमेश। बघा मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे। तर समजा इथे जर मोहन M आपण मानला तर त्याच्या डाव्या बाजूला ही एक व्यक्ती सोडून इथे किशोर बसलेला आहे, म्हणजे किशोर ह्या ठिकाणी बसलेला आहे, मोहन या ठिकाणी आहे आणि उजव्या बाजूला लगेच रमेश आहे, म्हणजे मोहनच्या उजव्या बाजूला इथे लगेच कोण आहे रमेश आहे। सोहन रमेशच्या बाजूला नाही, म्हणजे रमेशच्या बाजूला आता इथे एकच जागा शिल्लक आहे, म्हणजे इथे तर कोण नसणार आहे सोहन नसणार आहे, म्हणजे सोहन इथे असणार आहे। मग आता इथे राहायला कोण असलम, म्हणजे असलम ह्या रमेशच्या बाजूला असेल। बघा किशोर, असलम, रमेश, मोहन आणि सोहन अशी आपली क्रम आला। तर आपल्याला काय विचारलेलं आहे, रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसलेला आहे। बघा रमेश इथं आहे, किशोर इथं आहे, दोघांच्या मध्ये कोण आहे असलम आहे। तर आपल्याला तेच विचारले, रमेश आणि किशोर या दोघांच्या मध्ये कोण बसलेला आहे, तर तो बसलेला आहे असलम। तर हे पर्याय क्रमांक C मध्ये दिलेला आहे। तर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 53 पहा, 1 5 25 हा एक गट आहे, पुढे आहे 3 15 75 आणि पुढे आहे 7 35 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे। तर बघा इथे काय केले, 1 गुणुले 5 केले, परत 5 गुणुले 5 केले आणि पुढे 25 लिहिलेलं आहे। त्याप्रमाणे बघा इथे 3 गुणुले 5 केले, 3 गुणुले 5 केल्यावर किती येतं 15 येतं, परत 15 गुणुले 5 केले, परत 15 5 75 येतं। तर त्याप्रमाणे आपल्याला पुढे काय करायचं 7 35, म्हणजे 7 गुणुले 5 केलं 35 आलं, 35 गुणुले परत 5 करावं लागेल, 35 गुणुले 5 केलं तर 35 5 175 येतं, म्हणजे इथे प्रश्नचिन्ह या जागी काय येणार आहे 175। तर बघा 175 हे पर्याय क्रमांक B मध्ये दिलेलं आहे। पुढे प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 54 पहा, तर आता इथे एक आपल्याला त्रिकोण दिलेला आहे बघा। तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, म्हणजे हे त्रिकोणामध्ये छोटे छोटे त्रिकोण आहेत, एकूण किती त्रिकोण आहेत हे शोधायचे आहेत। तर बघा हा संपूर्ण मोठा जो आहे हा मोठा एक पूर्ण त्रिकोण होईल। त्यानंतर हे जर पाहिलं 1 2 3 हे कोपऱ्याचे 3, म्हणजे हे 1 अधिक हे 3 अधिक हे बघा मधले 1 2 3 4, परत हा अर्धा केल्यामुळे इकडचे 2 आणि हा अर्धा केल्यामुळे इकडचे 2, हे किती झाले हे 4 झाले। त्याप्रमाणे ते 4 आणि प्लस हे छोटे 4, म्हणजे हे एकूण 4 आणि 4 8 झाले। आणि असा एक त्रिकोण आहे बघा, हा एक मोठा
आणि इकडे असा एक आहे हा, म्हणजे हे 2 झाले आणि टोटल जर यांची बेरीज केली बघा 3 आणि 1 4, हे 4 आणि 4 8, 8 आणि 4 12 आणि 2 हे किती झाले 14. म्हणजे एकूण किती त्रिकोण आहेत ह्या आकृतीमध्ये, तर एकूण 14 त्रिकोण आहेत. तर 14 हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 55 बघा. जर एअरपोर्ट AIRPORTला DLUSRUW म्हणाल तर त्याचप्रमाणे हॉर्ससाठी काय म्हणाल. तर बघा ए नंतर बी आणि सी हे 2 कट केलेत आणि पुढचा डी घेतलेला आहे. त्यानंतर आय नंतर जे आणि के कट केलेत आणि पुढचा यल घेतलेला आहे. त्याप्रमाणे आर नंतर यस टी कट करून यू घेतलेला आहे. म्हणजे असा क्रम चालू आहे. शेवटी बघा टी नंतर यू व्ही कट करून इथे डब्ल्यू घेतलेला आहे. म्हणजे मधले 2 अक्षर सोडून पुढचं अक्षर घ्यायचं आहे. तर आपल्याला कशासाठी हॉर्ससाठी पाहिजे. बघा एच नंतर असतं काय HIJ कट करून पुढे काय येणार आहे के येणार आहे. म्हणजे सुरुवात के ने होणार आहे. त्यानंतर ओ नंतर PQ कट करून पुढे आर येणार आहे. नंतर आर येईल. त्यानंतर बघा आर नंतर ST हे 2 कट करून यू येईल. त्यानंतर यस नंतर TU कट करून व्ही येणार आहे. ई नंतर FG कट करून एच येईल. म्हणजे KRUVH हे येणार आहे. तर KRUVH हे तुम्हाला पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56 बघा इथेच दिलेला आहे. तर आता इथे काय दिलं आहे, जर 5-30 बरोबर 15-10 तर 1-1 बरोबर किती. तर बघा इथे 5 गुणवले म्हणजे काय केले ह्यांनी 5 गुणवले 30 केलं तर किती येतं 30 150 येतं बघा. तर 150 बरोबर ह्या 15 गुणवले 10 ह्यांचा देखील गुणाकार केला तर तो देखील 150 येतो. म्हणजे हॅशच्या जागी काय दिले त्यांनी गुणाकार हे चिन्ह घेतलेलं आहे. त्याप्रमाणे 1 गुणवले 1 किती येणार. तर बघा 1 गुणवले 1 काय येतं 1च येतं. म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. कारण हॅश म्हणजे गुणाकार आहे. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल 1-1 म्हणजेच बरोबर काय येणार आहे 1 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 57 बघा. तर रांगेवरती आधारित प्रश्न आहे. क्रम लावायचा आपल्याला. बघा रांगेत गणेश मध्यभागी आहे. बघा समजा इथे गणेश आहे तो मध्यभागी आहे गणेश. गणेशचा क्रमांक 5 असेल तर एकूण किती व्यक्ती आहेत. बघा त्याचा जर 5वा क्रमांक असेल आणि मध्यभागी आहे म्हणजे त्याच्या डाव्या बाजूला 4 व्यक्ती आणि उजव्या बाजूला 4 व्यक्ती. हे 4 आणि 4 8 आणि गणेश 1 किती असणार आहेत त्या रांगेमध्ये एकूण 9 व्यक्ती असतील. तर 9 हा पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 58 पहा. जर कोलार खदान डायमंड म्हणजे कोलार खदान जे आहे बेंगलोर तुम्हाला माहिती आहे KGF पिक्चर पाहिला असेल तर त्यामध्ये डायमंड म्हणजे हिरे मिळतात. तसेच काझीरंगा हे काय राष्ट्रीय उद्यान आहे तर त्याच्यामध्ये काय सापडतात तर जास्त गेंड्यासाठी हे प्रसिद्ध आहे बघा काझीरंगा. म्हणजे जसे कोलार खदानला डायमंड सापडतात तसे काझीरंगामध्ये या अभयारण्यामध्ये गेंड्याच्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून गेंडा यासाठी येणार आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59 बघा. जर 11, 33, 55, 77, 110 आणि 122 या गटात न बसणारी संख्या कोणती. तर बघा इथे जर तुम्ही पाहिला 11चा पाढा बघा 11-33 असतं. 11 या पाढ्यात 11-5 55 असतं. 11-7 77 असतं. त्यानंतर जर पाहिलं 11-10 110 असतं. पण 122 आहे का नाही कारण 121 आहे बघा. 11चा वर्ग 121 आहे पण 122 11 या पाढ्यात आहे का नाही. म्हणजे गटात न बसणारी संख्या कोणती असणार आहे 122. तर 122 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60 पहा. बघा जर CDE साठी त्यांनी काय दिलेलं आहे 20, 21, 22 तर ABF साठी काय येईल. तर बघा CDE यांचा जर तुम्ही म्हणजे उलटाचा क्रमांक लावला ABCDE तर बघा सी साठी काय घेतले त्यांनी 3 नंबरला असतं 20. त्यानंतर डी साठी 21 घेतले आणि ई साठी 22 घेतलेलं आहे. मग ह्याच्या अगोदर जर पाहिलं AB साठी काय असणार आहे 19, बी साठी असेल आणि 18 ए साठी असणार आहे. म्हणजे 18, 19, 20, 21, 22 असा क्रम आहे. तर आता ABF साठीच काढायचा आहे. एला किती आहे बघा 18, बीला येणार 19 आणि CDE साठी किती आहे 22 आहे. पुढचं काय असतं एफ साठी काय असणार आहे 23 असणार आहे. म्हणजे 18, 19, 23 हे ABF साठी येतील. बघा 18, 19, 23 हे पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 61 पहा. तर कमल, रमेश, मोहन आणि सोहन भाऊ आहेत. कमल सोडून सर्व सज्ञान आहेत. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. मोहन सोहनपेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण आहे? तर बघा, कमल, रमेश, मोहन आणि सोहन हे चौघेजण भाऊ आहेत. कमल सोडून सर्व सज्ञान आहेत, म्हणजे सर्व सज्ञान आहेत. म्हणजे कमल हा काय असणार आहे? सर्वात लहान असणार आहे. कोण? कमल. कमल हा सर्वात लहान असेल, कारण तो सज्ञान आहे. म्हणजे तो कमल सोडून सर्व सज्ञान आहेत. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. म्हणजे मोहनला म लिहूया. तो कोणापेक्षा मोठा आहे? रमेशपेक्षा. म्हणजे ते रमेश येईल. मोहन रमेशपेक्षा मोठा आहे. मोहन सोहनपेक्षा लहान आहे. म्हणजे सोहन इथे 1 नंबरला येणार आहे. म्हणजे सर्वात मोठा आला सोहन, त्यानंतर मोहन, त्यानंतर रमेश आणि त्या शेवटी कोण आहे? कमल. म्हणजे आपल्याला काय विचारले? सर्वात मोठे कोण आहे? तर सर्वात मोठा कोण आहे? सोहन. तर सोहन हा पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेला आहे बघा. त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 62 बघा. खाली दिलेल्या अक्षरगटापैकी विसंगत अक्षरगट ओळखा. म्हणजे इथे 4 तुम्हाला अक्षरगट दिलेले आहेत बघा. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं ADGJ बघा, ए नंतर BC कट करून पुढे D घेतलेला आहे. डी नंतर EF कट करून पुढे G घेतलेला आहे. जी नंतर HI कट करून पुढे J घेतलेला आहे. म्हणजे मधले 2 अक्षरे कट करून घेतलेत. त्याप्रमाणे F नंतर GH कट करून I घेतलेला आहे. I नंतर JK कट करून L घेतलेला आहे. L नंतर MN कट करून O घेतलेला आहे. म्हणजे हे दोघे एकाच गटात आले. बघा तिसरा पर्याय E नंतर FG कट करून, बघा आता F एकच पर्याय इथे कट केलेला आहे शब्द, म्हणजे हेच अक्षरगट वेगळा असणार आहे. आता इथे KNOT, K नंतर KLM कट करून पुढचा N घेतलेला आहे. OP कट करून Q घेतलेला आहे. RS कट करून T. म्हणजे हे KNOT ADGJ आणि FILO एका गटात येतात. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर E नंतर FG कट करून पुढे H पाहिजे होतं, पण त्यांनी एकच अक्षर कट केलेलं आहे, म्हणून हा गट थोडा वेगळा आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 63. तर बघा, विसंगत पर्याय ओळखायचा आहे. तूर, ज्वारी, गहू आणि बाजरी. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर तूर हे काय आहे? कडधान्य आहे. बघा, तूर हे कडधान्य आहेत, बाकी नुसती अन्नधान्य आहेत, ज्वारी, गहू, बाजरी. पण कडधान्य हे तूर आहे, म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हे गटात न बसणारा शब्द असेल तूर. पुढील प्रश्न पाहूयात. असाच प्रश्न आहे बघा, विसंगत पर्याय ओळखायचा आहे इथे देखील. तर दगड, आंबा, कागद आणि मळा. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं दगड, आंबा आणि मळा हे कसे आहेत? तर हे निसर्गनिर्मित घटक आहेत बघा, दगड, आंबा, मळा. पण कागद जो आहे तर तो मानवाने बनवलेला आहे, मानव निर्मित आहे, कृत्रिम आहे तो, म्हणून ऑप्शन सी हा विसंगत पर्याय असणार आहे. आता दिलेल्या 4 पर्यायापैकी पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 65 बघा. आता इथे विसंगत जोडी ओळखायची आहे. बघा इथे काय दिलेलं आहे? इंदोर मध्य प्रदेश, कानपूर उत्तर प्रदेश, चेन्नई तमिळनाडू आणि अहमदाबाद गुजरात. आता या प्रश्नामध्ये मुले थोडी कन्फ्यूज असतील बघा. मध्य प्रदेशामधलं एक शहर इंदोर आहे, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशमधलं एक शहर कानपूर आहे, त्याप्रमाणे गुजरातमधलं एक शहर अहमदाबाद आहे. पण तमिळनाडू हे मधील एक चेन्नई शहर आहे, पण चेन्नई ही काय एक राजधानी आहे बघा. बाकीची फक्त शहरे दिलेली आहेत, राज्य आणि त्यातली महत्त्वाची शहरे. पण चेन्नई ही कशी आहे? तमिळनाडू राज्याची राजधानी आहे, बाकीच्या राजधान्या नाहीत. म्हणून 4 पर्यायापैकी तुम्ही जर पाहिलं तर हे चेन्नई तमिळनाडू हे विसंगत थोडं आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 66 बघा. कापूस, कपडा तर लोखंड काय? बघा कापसापासून आपण कपडे तयार करतो, लोखंडापासून काय तयार करतो? तर आपण आगगाडी, लोहे की सडक तुम्ही म्हणता, म्हणजे रेल्वे गाडी, आगगाडी. लोखंडापासून तुम्ही जर पाहिलं रेल्वे सगळी लोखंडाची, रेल्वे रूळसुद्धा लोखंडात असतो. म्हणजे कापूसापासून कपडा होत असेल, लोखंडापासून आगगाडी तयार होते. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 67 बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये व्हेहिकल, बघा व्हेहिकलला UWFGHIH JBDKMDF असे म्हणतात, म्हणजे व्हेहिकलला असे म्हणतात. तर प्रिझनसाठी काय म्हणाल? तर बघा ह्याने इथे काय केले? आता फी हा पहिला शब्द बघा. आता फीच्या अगोदर काय असतं? STU असतं, UV आणि नंतर काय असतं? W. म्हणजे U आणि W इथे सुरुवातीला तुम्ही जर पाहिलं तर UW दिसत आहेत, म्हणजे फीच्या अगोदरचा आणि मागचा शब्द घेतलेला आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे इथे E. बघा ईच्या जर तुम्ही मागे पाहिलं तर इकडे D असतो
आणि इकडे एफ असतो. म्हणजे पुढे बघा डी एफ आहे का, तर आहे. म्हणजे याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर ह्या शब्दासाठी म्हणजे मागचा आणि पुढचं ह्या शब्दाच्या मागचा आणि पुढचा शब्द घेऊन हा शब्द तयार केलेला आहे. त्यासाठी प्रिझनसाठी काय येईल बघा, हे पी आहे, आर आहे, आय. आता 3 शब्दासाठी तर आपण बघूया. पीच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला काय असतं बघा, ओ पी क्यू. तर इथे ओ असणार आहे आणि इथे क्यू असणार आहे. म्हणजे सुरुवात ओ क्यूने होणार आहे. त्यानंतर बघा आर, यस टी यू. बघा आर यस टी असतं. आरच्या अगोदर काय असतं, क्यू. क्यू आर यस, म्हणजे क्यू आणि यस, म्हणजे ओ क्यू क्यू यस. त्याप्रमाणे बघा इथे आय आहे. आता आयच्या अगोदर आणि नंतर काय असतं, एच आय जे. मग इथे एच असतं आणि इथे जे असतं. म्हणजे आता बघा सुरुवातीचे शब्द 6 कोणते अक्षर असतील बघा, ओ क्यू क्यू एस आणि एच जे. म्हणजे ओ डबल क्यू एस एच जे, ओ डबल क्यू एस एच जे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं सगळीकडे क्यूनी सुरुवात आहे, क्यू क्यू क्यू. म्हणजे सरळच इथे हे 3 पर्याय कट होतात. बघा ओ क्यू क्यू एस एच जे बीमध्ये तुम्हाला योग्य दिलेलं आहे. पूर्ण बघायची देखील गरज नाही, पहिल्या अक्षरावर देखील तुम्ही हे काढू शकता. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 68 बघा. तर आता इथे एक अंक मालिका दिली आहे बघा. अंक काय दिलेले आहेत, 10, 11, 15, 24, 40. तर पुढे प्रश्नचिन्ह या जागी काय येईल हे विचारलेलं आहे. तर बघा 10 आणि 11 यामध्ये 1चा फरक आहे. 11 आणि 15 यामध्ये 4चा फरक आहे. 15 आणि 24मध्ये 9चा फरक आहे. 24 आणि 40मध्ये 16चा फरक आहे. म्हणजे 1, 4, 9, 16 हे काय आहेत, वर्ग आहेत. 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, पुढे 5चा वर्ग 25 येणार आहे. म्हणजे पुढचा डिफरन्स 25चा असणार आहे. मग 40 अधिक बघा 25 करा. 40 आणि 25 किती येतं, 60 येतं. म्हणजे 65 येतं. 40 आणि 25 म्हणजे इथे काय येणार आहे, 40 नंतर पुढे काय येईल, 65. तर 65 हे पर्याय क्रमांक एमध्येच दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 69 बघा. पुढील वर्णमालिका पूर्ण करा. तर बघा वर्णमालिका काय आहे, ए बी डी जी आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर बघा इथे काय केलेलं आहे, ए आणि बी फरक कितीचा आहे, 0चा. बी आणि डी, सी डी इथे 2चा फरक आहे. डी नंतर जी, एफ जी, ई एफ जी इथे 2चा फरक आहे. पण सॉरी थोडं इथे बघा बी सी डी म्हणजे इथे 1चा फरक आहे. म्हणजे 0चा फरक परत 1चा फरक. तर डी नंतर ई एफ 2चा फरक. आता पुढे 3चा फरक पाहिजे. जी नंतर एच आय जे. आता हे 3 कट करून पुढे काय यायला पाहिजे, के यायला पाहिजे. म्हणजे प्रश्नचिन्ह जाईल काय येईल, के येईल. तर के हे तुम्हाला पर्याय क्रमांक डीमध्ये दिसत आहे बघा. तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 0, 1, 2, 3 असे अक्षर कट करत पुढे मालिका सुरू आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 70 बघा. एका गोलाकार टेबलवर एक्स संख्या बरोबर लोक बसलेले आहेत. म्हणजे एक्स संख्या एवढी लोक बसलेली आहेत. सर्व लोक एक दुसऱ्याचे समान अंतरावर बसलेले आहेत. आकाशच्या समोरासमोर रमेश बसलेला आहे. एक्सची संख्या सम असेल की विषम. बघा समोरासमोर लोक बसलेले आहेत. आता हे काय एक गोलाकार आहे बघा. समोरासमोर 1, 2, 3, 4 किंवा 5, 6 समोरासमोर असतील तर काय असणार आहे, विषम संख्या कोणते असणार आहे, समसंख्याच असणार आहे एक्स ही. कारण किती बी घ्या समोरासमोर म्हणजे दोघाची एक जोडी होणार. म्हणजे 2, 2 ही काय समसंख्या असते 2, 2च्या फरकाने. म्हणजे ही काय असणार आहे, तर बघा एक्स ही संख्या कशी असेल, समसंख्या असेल. कारण 2 समसंख्याची बेरीज ही समसंख्याच असते. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 71 बघा. महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो. म्हणजे तुम्हाला आता महाराष्ट्र दिन विचारलेला आहे. तर बघा महत्त्वाचे दिन तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर महाराष्ट्र दिन आपला आपण कधी साजरा करतो, 1 मे 1960ला स्थापना झाली म्हणून आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. आणि त्या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील असतो 1 मेला बघा. तर महाराष्ट्र दिन जो आहे तर तो 1 मेला असतो. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबरला काय असतं आता हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72 बघा. एस बी बरोबर सीस 4, 5 सी बरोबर ईस एफ आणि एस एफ बरोबर 2/1 तर बी इंटू ई बरोबर किती असेल. तर बघा जे काही दिले त्याच्यावरून आपण पाहूयात की 20 ईला काय येईल. तर आता गणितात दिल्याप्रमाणे बघा दिलेल्या गुणोत्तरानुसार आपल्याला एस बी ए/बी बरोबर सी/4 दिले. यावरून जर एची किंमत काढली तर ए बरोबर हे बी गुणवले सी भागिले 4 येईल. त्याप्रमाणे 5/सी बरोबर ई/एफ दिलेलं आहे. मग एफ बरोबर काय येणार आहे, सी गुणवले ई भागिले
5 आणि A/F बरोबर 2/1 दिले. मग A बरोबर काय येणार आहे, F इकडे गुणाकारात जाईल म्हणजे 2F भागिले 1 म्हणजे 2F. A बरोबर 2F झालं. तर आता ह्याला समीकरण हे 3 देऊ, त्यानंतर ह्याला 4 देऊ आणि ह्याला 1 नंबर समीकरण देऊ, हे 2 नंबरचं आणि हे 3 नंबरचं. बघा 3 नंबरचं A बरोबर 2F, 1 नंबरचं A बरोबर B गुणिले C भागिले 4 आणि F बरोबर C गुणिले E भागिले 5. तर आता ह्या A आणि Fच्या किमती हे समीकरण A बरोबर 2F आहे त्याच्यामध्ये आपण ठेवून बघूयात. बघा काय येते. तर आता A आणि F च्या किमती समीकरण 3 मध्ये ठेवू. तर बघा A म्हणजेच काय, B गुणिले C भागिले 4 बरोबर 2F म्हणजे 2 गुणिले Fची किंमत आत्ताच आपण वर पाहिली C गुणिले E भागिले 5 आहे. तर बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर B/4 बरोबर हे Cला C इथे कट झालं. B/4 बरोबर 2/5 राहिलं. दोन्ही बाजूंनी जर C रद्द आपण केलेलं आहे इथे. तर आता काय येणार आहे मग इथे कसं गुणाकार केला तर 5B बरोबर 4 2 8E, 5E बरोबर 8E आलं. मग आपल्याला काय विचार आहे B/E, Bला इकडे आणा. मग B/E बरोबर काय होणार आहे 5 तिकडे भागाकार जाईल 8/5 म्हणजे B/E बरोबर काय येईल 8/5. तर आपल्याला काय विचारलेलं B/E किती येईल तर ते येत आहे 8/5. तेच आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा 8/5 किंवा 8/5 हे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 73 बघा, ChatGPT काय आहे. तर आता ChatGPT सर्वांना तुम्हाला माहिती आहे एक आर्टिफिशियल AIचं टूल आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट आहे तो ChatGPT. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74 बघा, एका वस्तूच्या किमतीमध्ये पहिले 30% घट केली आणि त्याच्या नवीन किमतीवर परत 10% नंतर वाढ केली. तर सुरुवातीला जी किंमत होती त्यापेक्षा शेवटी किती घट किंवा वाढ झाली. तर बघा एक वस्तू समजा आपण 100 रुपयाला होती, काय केलं त्यामध्ये 30% वाढ केली म्हणजे ती किती झाली वस्तूची किंमत 130 रुपये झाली. पहिल्या किमतीमध्ये 30% घट केली म्हणजे 30ने कमी केले मी 100 होती झाली किती ती 70 रुपये झाली. 30% घट केली आणि त्या नवीन किमतीवर 10% वाढ केली. आता 70च्या 10% किती असतं 7 म्हणजे +7 किती झालं हे 77 झालं. तर सुरुवातीला जी किंमत होती 100 तर आता किती आहे 77 म्हणजे फरक कितीचा राहिला 23%चा. म्हणजे 23% हे काय झालं तुम्हाला वाढले का नाही कमी झालेत. तर 23% तुम्हाला यामध्ये म्हणजे घट दिसणार आहे. 23% घट हे बी या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा अगोदर घट होते म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो -x परत वाढ होते -x अधिक y -xy भागिले 100 हे या सूत्राने देखील तुम्ही काढू शकता. xच्या ठिकाणी काय ठेवणार तुम्ही 30 कारण घट होते म्हणून, yच्या ठिकाणी वाढ होते म्हणून 10 म्हणजे -30 अधिक 10 हे किती झालं -20 आणि -xy 30 10 300 भागिले हे 100 आलं 3 म्हणजे -20 - 3 किती आलं -23. म्हणजे असं जर काढा किंवा तसं देखील तुम्ही काढू शकता पण काय होणार आहे 23% घट होणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 75 बघा, वेळ घड्याळ म्हणजे घड्याळ काय करतं वेळ दाखवतं. तर दिशा दाखवण्यासाठी आपण काय वापरतो होका यंत्र वापरतो म्हणजे होका यंत्र हे दिशा दाखवतं तसं घड्याळ वेळ दाखवतं म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस आयुक्तालयाचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट एचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिलेला आहे. तर या तिसऱ्या भागामध्ये आपण त्याचे बुद्धिमत्तेशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.